झाली आमची किंवा काय तुम्ही चुकी पण नाही सांगितली. साक्षी पण माझ्यासोबत किती दिवसापासून होती? आम्ही लई दिवस झालं मेहनत करत आहोत, तर तुम्ही आता बघतच आहोत आमची सगळे. आयडी गेली. काही जणांना रिपोर्ट बी नाही काय मारले. साक्षीला तर काय माहित नव्हतं. मी सकाळी उठलो, सकाळी आम्ही ह्याने बघितली तर आयडीच नाही आमची. मला सांगितले तर तुम्हाला मला काही माहित- खरं वाटलं नाही. नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम. महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की आपली जी एक मराठी कपल आहे परमवीर साक्षी यांच्याबाबत नेमकं काय घडलं आणि ते 2 दिवस झाले का रडताय चॅनल लिहून. तर बरेच ते लोकांना सांगते आमचा आयडी गेला. बरीच लोक कमेंटमध्ये म्हणतात की तुमचा आयडी तर आहे, व्हिडिओ तुम्ही तिथं टाकताय, तरी नेमकी भानगड काय याच्याविषयी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, पहिली गोष्ट, त्यांचा यूट्यूबचा आयडी गेलेला नाहीये. आयडी गेलेला आहे तो इन्स्टाचा. गेली 5-6 वर्ष त्या आयडीवरती काम करत होते आणि अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून जे लोकांनीही त्यांना ॲप्रिशिएट केलं, लोकांनी त्यांना एक प्रशंसा केली किंवा एक कॉमेडी कपल किंवा एक बऱ्याच गोष्टीने सपोर्ट त्यांना लोकांनी मात्र महाराष्ट्रातून भरपूर लोकांनी केला आणि लोकांच्या प्रेमापोटी त्यांची बरीचशी काही स्वप्न पूर्ण झाली. म्हणजे घर असेल, गाडी असेल, बऱ्याच गोष्टी असतील. तर आता हे इन्स्टावरती मित्रांनो काय काय नेमकं आहे. आता हे दोघं जण जे व्हिडिओवरती तुम्ही पाहिलं असेल रडतायत म्हणून 2 दिवस, तर याच्यात इन्स्टावरती तुमचे 10 लाख फॉलोअर्स असो, 20 लाख असो, 30 लाख असो किंवा 40 लाख असो, इंस्टाग्रामवरती पैसे मिळत नाही. दुसरी गोष्ट, आता फेसबुकवर सुद्धा पैसे मिळत नाहीत. पैसे मिळतात ते यूट्यूब चॅनलवरती. मग तुमचे ब्लॉग असतील, तुमच्या रील्स असतील आणि त्यांच्या रील्सला लोक म्हणजे कसल्याही रील्स असल्या कसल्याही पद्धतीने तरी त्यांना चांगले व्ह्यू जातात, 7-8 लाख वगैरे जातात. किंवा त्यांचे ब्लॉग असतील त्याला व्ह्यू जातात. तर लोकांचं त्यांच्यावरती प्रेम आहे. परंतु त्यांनी काय केलं की ते परमवीरचं म्हणणं आहे की लोकांनी रिपोर्ट मारला. तर एवढ्या मोठ्या आयडीला जर इन्स्टावरती 2-4 लोकांनी रिपोर्ट मारला तर कधीही काहीही होत नाही. पहिली गोष्ट. त्याच्यामध्ये त्याने काय केलं होतं की जे बघा, आज सोशल मीडियावरती 3 म्हणजे फेसबुक आहे, इन्स्टा आहे आणि यूट्यूब आहे. समजा यूट्यूब, इन्स्टा किंवा फेसबुकवरती तुम्ही जर मटक्याच्या चार्टचे काही टाकत असाल किंवा लोकांना मटका दाखवत असताल, हे खेळा म्हणून सांगत असताल, तरी सुद्धा तिथं ते आयडी उडतात. त्याच्यानंतर जुगारीचे काही ॲप असतील, त्याच्यानंतर स्लॉट गेमचे काय असतील, त्याच्यानंतर ॲव्हेटरचे काही असतील, म्हणजे जेवढेही गेमिंगचे ॲप आहेत, म्हणजे जिथं जुगार खेळली जाते, जिथं सर्वसामान्य लोकांना ऑनलाईन लुटलं जातं, याचं प्रमोशन असेल किंवा कुठल्याही एखाद्या त्यांच्या ब्लॅकलिस्टचं प्रमोशन असेल, म्हणजे एखादी ॲड त्यांना तिथे काहीतरी वेगळ्याच पद्धतीने दिसते, अशा वेळी हे जे मोठमोठे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत ते आयडीला काय करतात, ब्लॉक करतात आणि काही दिवसांनी उघडतातही. जसं आता ह्यांनी 2च दिवसात भारावून जायला नाही पाहिजे किंवा रडायला नाही पाहिजे, ते आयडी येणार. पण त्या आयडीवरती पैसे कधी येतात मित्रांनो, ज्यावेळी हे एखाद्या गोष्टीचं प्रमोशन करतात. तसे त्या आयडीवरती तुम्ही कितीही रील काढल्या, कितीही व्हिडिओ काढले, ते 1 मिनिटाचे असते इंस्टाग्रामवरती. त्याच्यामुळे तिथं काय पैसे येत नाहीत. तिथं पैसे येतात हे जे फेअर अँड लवली सारख्या म्हणजे सुंदरतेचे काही प्रॉडक्ट असतील किंवा काही मेकअपचे प्रॉडक्ट असतील, आपण बघतो यांच्या इन्स्टावरती यांच्या ॲड पाहतो आपण, तर त्या ॲडला पैसे मिळतात. म्हणजे ह्या ज्या कंपन्या आहेत की ज्या कंपन्यांना टीव्हीच्या ॲड, आता टीव्हीला जर 22 सेकंदाची ॲड असेल आणि जर महिन्याचं पॅकेज असेल तर ते कमीत कमी 60 ते 70 लाख रुपयाला असतं. पण ज्या छोट्या असतात, या छोट्या कंपन्या काय करतात की असे जे रील स्टार आहेत त्या रील स्टारकडून आपले ॲड करून घेतात आणि सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात की जे लोक यांना फॉलो करतात. अशाच वेळी पैसे मिळतात. त्याच्यामुळे परमवीरने असं म्हणू नये की माझं याच्यावरती चाललं होतं, त्याचं यूट्यूबचं चॅनल चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्याला 6 लाख फॉलोअर्स आहेत. 6 लाख फॉलोअर्स व्हायला बऱ्याच लोकांना चॅनल मॉनिटाईज सुद्धा होत नाही. 3,000ला 4,000ला मॉनिटाईज होतं, आता 8,000ला मॉनिटाईज झालेलं आहे. त्याच्यामुळे रडत बसण्यापेक्षा आपला एखादा नवीन आयडी काढायचा
आणि त्याच्यामध्ये कुठल्याही गेमचं प्रमोशन करायचं नाही किंवा कुठल्याही फालतू प्रॉडक्टचं प्रमोशन करू नका. तुमचे ऑलरेडी लोक व्हिडिओ पाहत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा काय करण्याची गरज नाही की जेणेकरून तुमचा चॅनल उडेल. बऱ्याच लोकांचे 20-20 लाखाचे यूट्यूबचे चॅनल याच्यामुळेच गेलेले आहेत. गेमिंग ॲक्टचं प्रमोशन असेल किंवा मटक्याचं प्रमोशन असेल किंवा आणखी काय असेल. मग आपण ज्यावेळेस अत्यंत हव्यासापोटी म्हणजे आपल्याला आणखी पैसे यावे म्हणून जर आपल्याला दम निघत नसेल आणि आपण जर कुठल्याही फेक प्रॉडक्टचं जर प्रमोशन करत असेल तर तिथं तुमचा ID हा ब्लॉक केला जाऊ शकतो किंवा कुणाकडून तरी हॅक केला जाऊ शकतो. त्याच्यामुळं हा रिपोर्ट मारण्याचा प्रकार मला तरी वाटत नाहीये की याच्यामध्ये नक्की लिंक असली पाहिजे गेमिंगची किंवा बऱ्याच काही गोष्टी असू शकतात. आता ते त्याच्या मेलवरती आले असतील, आता ते त्यांनी मेल चेक करून किंवा एखाद्या चांगल्या मोठ्या युट्यूबरला दाखवून जर त्याने काय त्याच्यात खर्च आलं 100% यातून त्याला काहीतरी सोल्युशन मिळेल किंवा ID परत येण्याचे चान्सेस मिळेल. काहीतरी त्यांना रिक्वेस्ट टाकावी लागेल की असं हे चुकून झालं किंवा काय झालं, कशामुळे झालं. 1-2 लोकांनी रिपोर्ट मारल्यामुळे मित्रांनो हे होऊच शकत नाही, किंबहुना होणारही नाही. तर आता त्यांनी त्यांच्या यूट्यूबच्या चॅनलवर, माझं असं वैयक्तिक सांगणं आहे त्यांना की कुठलेही प्रमोशन करू नये, मग कुठल्याही प्रॉडक्टचे असतील ते. कारण ज्यावेळी तुम्ही पेड प्रमोशन करता त्यावेळी जर यूट्यूबला तुम्ही जर काही त्यांचं पेडिंगचा हिस्सा असेल तो जर त्यांना मिळत नसेल तर तिथे सुद्धा तुमचं या प्लॅटफॉर्ममधून, कारण आपल्याला त्यांनी पार्टनरशिप दिलेली आहे, त्यांचा प्लॅटफॉर्म आहे. आपण जर त्यांना काही पेड प्रमोशन ऑन नसेल करत किंवा काही त्यांना आपल्यापासून फायदा नसेल आणि तुम्ही ॲडव्हर्टाईज करत असाल, असं जर एक 5-10 वेळा AI लक्षात आलं तर AI तुमचा चॅनल तिथून डायरेक्ट ब्लॉक करून टाकतं आणि उडवून टाकतं. त्याच्यामुळे तुमचे जे ब्लॉग चाललेले आहेत त्याला लोक चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतात. तुमच्या ज्या रील्स चाललेल्या आहेत त्याच रील्स टाका. तुम्ही कुठल्याही प्रमोशनच्या भानगडीत पडू नका. आजकाल मेलवरती एवढे फेक प्रमोशन चालू आहेत, त्याच्यामुळे प्रमोशनच्या भानगडीत पडू नका. तुम्ही कुठल्याही 2 पैशाच्या हव्यासापोटी जर प्रमोशन करायला जाल तर एवढ्या मोठ्या ID ला मुकल्यानंतर पुन्हा तुम्हाला यूट्यूब त्या ठिकाणी रीच देत नाही. त्याचा अल्गोरिदम तुम्ही ज्यावेळेस बदलण्याचा प्रयत्न करता त्यावेळी त्या ठिकाणी तुम्हाला अडचणी येतात. त्याच्यामुळे तुम्ही रडून किंवा काही करू नका. एक नव्याने सुरुवात करा किंवा काही दिवस थोडं थांबा. लोकांचे 1-1 महिन्याने सुद्धा ID परत आलेले आहेत, लोक तुम्हाला रिस्पॉन्स देत आहेत. पण तुम्ही रोजच येऊन रडत बसाल तर लोक मग खाली भयानक कमेंट करतात. मग कमेंटला तुम्हाला ते सहन करावं लागतं. कारण बऱ्याच गोष्टी मग काय होतं की आपण ओघाच्या भरात तुम्ही हे केलं, मी काय चूक केली, तुम्ही मला का हे मारलं, तर तो प्रश्न नाहीये. हे इन्स्टाच्या ऑफिशियल साईडवरतीच कळेल किंवा त्याच्यात एखादा जो ट्रेंड माणूस असेल त्याला भेटल्यानंतर तुम्हाला त्या IDचं काय स्टेटस आहे हे नक्की कळेल. त्याच्यामुळे माझ्या इथून पुढे तुमच्या चॅनलला शुभेच्छा आहेत. फक्त लोकांनाही काही तुम्ही व्हिडिओमधून ट्रोल करू नका किंवा तुम्हीच केले किंवा, कारण हे आज जे शक्य झालंय ते फक्त ह्या लोकांच्या प्रेमापोटीच शक्य झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी तुम्हाला रिपोर्ट मारलेला नाही. 1-2 रिपोर्ट मारण्याने काही होत नाही. चॅनलला 10 लाखाचं चॅनल येतं, त्याच्यावरती गेमिंगचे प्रमोशन झालेले असणार, त्याच्या लिंक टाकले असणार किंवा काहीतरी गडबड झालेली, त्याच्याशिवाय ID उडत नाहीत. लोकांचे 2-2 कोटीचे ID उडवलेले इन्स्टाने, तुमचा तर 10 लाखाचा आहे. त्याच्यामुळे इन्स्टावर IDचं काही खरं नाही. आणि युट्यूबवर प्रमोशन करताना युट्यूबच्या टर्म्स अँड कंडिशन पण वाचा. त्या मराठीत अवेलेबल आहेत, हिंदीत अवेलेबल आहेत. तुम्ही उगाच रील काढायची म्हणून रोज रील काढत बसता. तुम्ही त्याचा थोडाफार अभ्यास करा ना की नवीन अपडेट काय आले, त्याची मराठीत पण आहे, हिंदीत पण आहे. पण तुम्ही ते जर ऐकत नसेल, वाचत नसेल, काय काय नवीन अपडेट येते त्याचाही अभ्यास करा. उठल्यापासून फक्त रीलच काढणे हा नाही. कारण ज्या प्लॅटफॉर्मवर आपण एवढं प्रमोशन करतो आपल्याला तिथून 2 पैसे येतात, त्याचा काहीतरी चेंज असतो. तो तुम्हाला मेल आलेला असतो, तुम्ही चेक करा किंवा कुणाला तरी विचारत जा काही नवीन स्टेट आले का, किंवा टेक चॅनलला बघत जा. टेक चॅनलचे सुद्धा भरपूर अपडेट असतात. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आणि नक्कीच परमवीर साक्षीला त्यांच्या येणाऱ्या पुढच्या इन्स्टात जर त्यांनी अकाउंट उघडलं त्यालाही सपोर्ट करा. कारण एक खूप कष्टकरी वर्गातून एक जोडी पुढे आलेली आहे. लोकांनी काही त्यांचं वाटोळं केलेलं नाही किंवा कोणीही त्यांना रिपोर्ट मारलेला नाही. त्याच्यामुळे लोकांनी काही वाईट उठून घेऊ नका. तुम्हाला जमलं वाटलं सपोर्ट करा, चांगलीच गोष्ट आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.